Hello students, आपण एक बॅलन्स कंडिशन फाइंड केला होता. आपण त्यामध्ये या टाईपचं असा एक नेटवर्क बघितला होता. मी सिंपल फक्त नेटवर्क काढताय. या ठिकाणी एक रेझिस्टन्स होता P, इथे होता Q, इथे R आणि इथे एक रेझिस्टन्स घेतला होता S आणि मधामध्ये एक घेतला होता गॅल्व्हनोमीटर. काय घेतला होता? गॅल्व्हनोमीटर. बरोबर आहे? आणि या मधामध्ये आपण असं फाइंड केला होता की P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू S डिवायडेड बाय R केला होता. पण ही जी कंडिशन आहे ही कंडिशन तुमची कोणती कंडिशन होती? ही एक बॅलन्स कंडिशन होती. आणि हे बॅलन्स कंडिशन केव्हा फॉर्म होत होती? जेव्हा ह्या गॅल्व्हनोमीटरमधून जो जाणारा करंट आहे, ज्याला आपण काय म्हटला होता? IG. हा जो गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट किती असेल? 0 राहील. किती राहील? 0. त्यावेळी तुमची ही कंडिशन बॅलन्स कंडिशन येत होती. आणि गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट 0 आहे, त्यावेळी जर बॅलन्स कंडिशन येत आहे, म्हणजे गॅल्व्हनोमीटरमधून जो करंट जात आहे कोणता? IG. हा 0 केव्हा कसा समजेल आपल्याला? जेव्हा हा जो काही गॅल्व्हनोमीटर आहे, ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दाखवणार नाही. काय दाखवणार नाही? डिफ्लेक्शन. आता तुम्हाला खूप मोठं वर्ड वाटत असतील, डिफ्लेक्शन काय आहे काय नाही. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला सांगणार जाऊ आणि गॅल्व्हनोमीटरपर्यंत दाखवतो मी तुम्हाला की कसं असतं गॅल्व्हनोमीटर. त्याच्या मधामध्ये डिफ्लेक्शन कुठे शो होते. पण लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा की जेव्हा ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये रीडिंग 0वर दाखवेल, म्हणजे 0 डिफ्लेक्शन दाखवेल, तेव्हा समजायचं की त्यामधून जाणारा करंट किती होत आहे? 0. आणि जेव्हा त्या गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट 0 होईल, त्यावेळी तुमचा जो काही जो नेटवर्क आहे तो नेटवर्क एक बॅलन्स कंडिशनमध्ये येईल. कशामध्ये येईल? बॅलन्स कंडिशनमध्ये. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत ह्या व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कचाच एक ॲडव्हान्स पार्ट. त्याला म्हणतो आपण, त्याला नाव दिलं आहे मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. काय नाव दिलं? मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. तर लक्षात ठेवा, हा एक इन्स्ट्रुमेंटल एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे इथपासून तुम्हाला इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटची स्टडी सुरू होत आहे. इथून तुम्हाला इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटबद्दल स्टडी करायचे आहे, जे आपण जनरली कुठे बघतो? प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघतो. ते जे काही प्रॅक्टिकल लॅबमध्ये जे काही आपण इन्स्ट्रुमेंट बघतो, त्या इन्स्ट्रुमेंटची स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायची आहे आणि ते इथून आता स्टार्ट होत आहे. तुम्हाला आणखी समोर वेगवेगळे एक्सपेरिमेंट येतील, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटची स्टडी येईल की कोणता इन्स्ट्रुमेंट कसं वर्क करतो, त्यामध्ये कसं आपण म्हणजे रेझिस्टन्स फाईंड करतो, कुठे कुठे पोटेन्शियल डिफरन्स फाईंड करावं लागेल. तो हळूहळू तुम्हाला समोर माहीत होईलच. ठीक आहे. तर ह्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटची स्टडी जे जनरली आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये परफॉर्म करतो, तर ते आपण थेरॉटिकल करणार आहोत की त्या इन्स्ट्रुमेंटचा वर्क काय आहे, तो इन्स्ट्रुमेंट काय काम करतो, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या थेरॉटिकली इथे आपण बघणार आहोत. तर त्यामधला पहिला इन्स्ट्रुमेंट घेत आहोत आपण मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. काय घेता? मीटर ब्रिज. हा जो मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आहे, हा या अगोदर जो आपण शिकला व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क, त्या व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कच्या प्रिन्सिपलवर काम करतो. म्हणजे तशीच यालासुद्धा बॅलन्स कंडिशनची गरज पडेल. बॅलन्स कंडिशन मिळाली की आपण या मीटर ब्रिज या एक्सपेरिमेंटने सुद्धा एक अननोन रेझिस्टन्स फाईंड करू शकतो. जसं आपण व्हीटस्टोन ब्रिजने एक अननोन रेझिस्टन्स फाईंड केला होता, तसाच आपल्याला माहीत नसलेला एक अननोन रेझिस्टन्स आपण ह्या मीटर ब्रिजच्या एक्सपेरिमेंटने सुद्धा फाईंड करतो. क्लिअर? लक्ष द्या काय आहे. क्वेश्चन बघा आणि हा विचारतो. हा सुद्धा एक व्हीटस्टोन ब्रिज, याच्यावर न्यूमरिकल्स पण येतात आणि थेरी पण येतो. तर लक्ष द्या, एक एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला सिम्पली समजेल. याच्यामध्ये पण तुम्हाला थोडा कन्फ्युजन यामध्ये होईल की हा एक्सपेरिमेंट तुम्ही बघितलेला नाही आतापर्यंत, म्हणून थोडा कन्फ्युजन क्रिएट होईल, बट तुम्हाला मॅक्झिमम समजेल. इजी आहे. लक्ष द्या काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे तुमचा, एक्सप्लेन विथ नीट सर्किट डायग्राम हाऊ यू विल डिटरमाइन द अननोन रेझिस्टन्स बाय यूजिंग मीटर ब्रिज. मीटर ब्रिजचा यूज करून आपण अननोन रेझिस्टन्स कसं फाईंड करणार, हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे विथ नीट सर्किट डायग्राम. क्लिअर? ओके. चल लक्ष द्या काय करायचं आहे, काय आहे एक्सपेरिमेंट. सॉरी, काय आहे एक्सपेरिमेंट, लक्ष द्या. काय म्हटलं आहे?
आपण मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट बघत आहोत आणि ही जी डायग्राम दिसत आहे ही एक काय आहे, मीटर ब्रिजची डायग्राम आहे. काय कन्स्ट्रक्शन काय असते याच्यामध्ये लक्ष द्या. याच्यामध्ये एक मीटर ब्रिज, लक्ष द्या, मीटर नाव आहे म्हणजे याचा अर्थ याच्या मधामध्ये एक वायर यूज केला जाईल. काय यूज केला जाईल, वायर. आणि तो वायर किती यूज केला जाईल, त्या वायरची लेंथ फिक्स्ड असते 1 मीटर. म्हणून ह्या एक्सपेरिमेंटला नाव दिलं जाते मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. हा जो वायर आहे या वायरची जी लेंथ आहे ती लेंथ फिक्स्ड असते 1 मीटर. 1 मीटरच्या वर वायर आपण यूज करू शकत नाही. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जो वायर यूज करणार हा ए पासून बी पर्यंत जो वायर दिसतोय तुम्हाला, हा जो वायर आहे हा एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा वायर असते. युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा वायर म्हणजे कसा की पूर्ण वायर सेम युनिफॉर्म सारखा, त्याच्या मधामध्ये कुठे सामोर जाऊन वायर वेगळा नाही, पूर्ण एकच वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा वायर आपण यूज करतो आणि त्याची जी लेंथ आहे ती लेंथ फिक्स्ड असते. किती, 1 मीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. क्लिअर? ओके. चला बघा काय दिलं आहे आणि काय असते. काय म्हटलं आपण, मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ अ वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन अँड 1 मीटर लॉंग स्ट्रेच्ड ऑन अ मीटर स्केल व्हिच इज फिक्स्ड ऑन अ वुडन टेबल. बघा काय म्हटलं आहे, एक वुडन टेबल. हा जो दिसत आहे तुम्हाला पूर्ण एक्सपेरिमेंट एका वुडन टेबलवर लावलेला आहे. असं कन्सिडर करा की पूर्ण कशावर आहे, एक वुडन टेबलवर आहे. त्या वुडन टेबलच्या वर एक स्केल लावली असते. हा तुम्हाला वायर दिसत आहे ए पासून बी पर्यंत जे दिसत आहे हा काय आहे, पूर्ण एक वायर. कसा वायर आहे, एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शन वायर आहे. या वायरची लेंथ किती आहे, फिक्स्ड लेंथ आहे 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. आणि आपल्याला मेजर करण्यासाठी ह्या वायरच्या खाली, इथे दिसत नाही तुम्हाला डायग्राममध्ये, पण ह्या वायरच्या खाली एक मीटर स्केल असते. काय असते, स्केल. आणि ते स्केल बरोबर 1 मीटरची असते म्हणजे 100 सेंटीमीटरची, जे कशावर फिक्स्ड केली आहे, त्या वुडन टेबलवर फिक्स्ड केली आहे. क्लिअर? ओके. द एंड्स ऑफ द वायर फिक्स्ड बिलो 2 एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रीप ए अँड बी. ह्या एल शेपच्या मेटॅलिक स्ट्रीप आहेत, ह्या सुद्धा वुडन टेबलवर फिक्स्ड आहेत. फिक्स्डमध्ये वुडन टेबलला नट बोल्टसोबत त्या कनेक्ट असतात, जॉईन केलेल्या असतात. त्या दोनही मेटल स्ट्रीपला हा जो वायर आहे, जो आपण युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा वायर आपण कन्सिडर केला, हा वायर त्या दोनही एल शेपच्या काय म्हणून आपण मेटल स्ट्रीपला काय केलं आहे, कनेक्ट केला आहे. हे ज्या मेटल स्ट्रीप आहेत ह्या मेटल स्ट्रीपला दोनही हा जो वायरचा दोनही एंड आहेत, हे दोनही एंड कशा केल्या आहेत, फिक्स्ड केला आहेत. काय केलं आहेत, फिक्स्ड. लक्षात ठेवा, हा जो वायर जो फिक्स्ड केला आहे ते फिक्स्ड एका नट बोल्टने फिक्स्ड केला आहे. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. एका नट बोल्टने ए पॉईंटवर आणि बी पॉईंट, ए पॉईंटपासून बी पॉईंटवर ह्या दोन मेटल स्ट्रीपवर तुमचा वायर काय केला आहे, फिक्स्ड केला आहे. क्लिअर? त्यानंतर काय म्हटलं आहे, त्यानंतर म्हटलं आहे की अ सिंगल मेटॅलिक स्ट्रीप सी सेपरेटेड 2 एल शेप्ड स्ट्रिप्स फ्रॉम 2 गॅप्स. एक सिंगल म्हणजे ह्या एल शेपच्या व्यतिरिक्त एक सी नावा, म्हणजे ह्या बघा हे एल शेप आहेत, यांच्या व्यतिरिक्त एक आणखी एक मेटल स्ट्रीप यूज केली आहे. मेटल स्ट्रीप समजते ना, एक चिप, थोडीशी छोटीशी पट्टी, मेटलची पट्टी असते. हे एक मेटल स्ट्रीप यूज केलं, त्याला आपण नाव सी दिला आणि ते अशी फिक्स केली आहे कशावर, वुडन ब्लॉकवर, जे ह्या एल शेप आणि त्या स्ट्रीपमध्ये एक छोटीशी गॅप आहे. ही जे दिसत आहे ही काय आहे, एक छोटीशी गॅप आहेत. दोन गॅप ठेवून एक छोटीशी मेटल स्ट्रीप फिक्स्ड केली आहे वुडन टेबलवर. म्हणजे एल शेप्ड आणि त्या स्ट्रीपमध्ये एक छोटीशी गॅप आहे. पहिल्या ए नावाच्या एल शेप्स म्हणजे एल स्ट्रीप जी आहे ए नावाची, याच्यापासून एक गॅप आणि बी नावाच्या एल स्ट्रीपपासून एक गॅप ठेवून तुम्हाला काय केलं आहे, एक मेटल स्ट्रीप यूज केली आहे. त्याला आपण काय नाव दिला, सी नाव दिला. काय नाव दिला, सी. ओके. त्यानंतर इथपर्यंत समजलं? क्लिअर? काय म्हटलं आपण, 2 एल स्ट्रीप मेटल स्ट्रीप यूज केला आपण. ह्या ज्या दिसत आहेत ह्या 2 एल स्ट्रीप मेटल स्ट्रीप यूज केली, 2 एल शेपच्या मेटल स्ट्रीप यूज केला, ज्याच्या दोनही एंडला वायरला फिक्स्ड केला. आणि त्या एल स्ट्रीपच्या व्यतिरिक्त आणखी एक छोटीशी स्ट्रीप घेतला, ज्याला नाव दिलं आपण सी. आणि त्या सी जी स्ट्रीप आहे हे स्ट्रीप एल स्ट्रीपपासून छोट्या छोट्या गॅपवर ठेवला. पहिल्या एल स्ट्रीपपासून छोटीशी गॅप, नंतर स्ट्रीप लावला आणि दुसऱ्या एल स्ट्रीपपासून
छोटीशी गॅप ठेवून स्ट्रीप लावला, म्हणजे दोनही म्हणजे ही जी छोटीशी स्ट्रीप आहे ही दोनही एल स्ट्रीपला कनेक्ट आहे का नाही यांच्या मधामध्ये काय आहे, एक गॅप आहे. क्लिअर? ओके. त्यानंतर ॲन अननोन रेजिस्टन्स एक्स इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप अँड अ रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड इन राईट गॅप. काय म्हटलं आहे प्रॉब्लेममध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय म्हटलं की हे जे सी नावाची स्ट्रीप आहे हिच्या लेफ्ट साईडच्या गॅपमध्ये, म्हणजे ही जी गॅप आहे या गॅपमध्ये आपण एक काय लावला, रेजिस्टन्स लावला, जो आपल्याला माहिती नाही आहे त्याचा जो रेजिस्टन्स किती ओहमचा आहे आपल्याला माहीत आहे का नाही. तर तो एक रेजिस्टन्स लावला जोच आपल्याला फाइंड करायचा आहे, त्याला नाव काय दिला, एक्स. आणि राईट गॅपमध्ये काय लावला, जो आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये आवश्यक आहे असा एक रेजिस्टन्स आपण तिथून सिलेक्ट करतो आणि तो रेजिस्टन्स सिलेक्ट करण्यासाठी एक काय लावला, रेजिस्टन्स बॉक्स लावला. काय लावला, रेजिस्टन्स बॉक्स लावला. तर आपण लेफ्ट गॅपमध्ये एक अननोन रेजिस्टन्स एक्स लावला, राईट गॅपमध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स लावला. मी तुम्हाला दाखवतो रेजिस्टन्स बॉक्स कसा असते थोड्या वेळामध्ये. तर लेफ्ट गॅपमध्ये काय लावला, अननोन रेजिस्टन्स जो आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि राईट गॅपमध्ये काय लावला, एक रेजिस्टन्स बॉक्स जिथून आपण आपल्याला पाहिजे असलेला एक नोन रेजिस्टन्स आपण सिलेक्ट करू शकतो. क्लिअर? सिंपल एक्सपेरिमेंट आहे, लक्ष द्या. राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स लावला, लेफ्ट गॅपमध्ये काय लावला आपण, एक अननोन रेजिस्टन्स. क्लिअर? त्यानंतर काय म्हटलं आहे, वन टर्मिनल ऑफ गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड टू सी and other terminal is connected to jockey J. A cell of EMF E along with key and rheostat RH are connected between the point A and B. चला काय म्हटलं आहे लक्ष द्या. आपण व्हीटस्टोन ब्रिजमध्ये गॅल्व्हनोमीटर यूज केला होता, अरे केला होता की नाही? तुम्हाला आठवत जर असेल तुम्हाला जर आठवत असेल तर या टाईपचा आपला व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क होता, बरोबर आहे. इथे एक रेजिस्टन्स, इथे एक रेजिस्टन्स, इथे एक रेजिस्टन्स आणि इथे एक रेजिस्टन्स, आणि ह्या मधामध्ये काय लावत होतो आपण, गॅल्व्हनोमीटर. तर सेम कन्सेप्ट यामध्ये सुद्धा आहे. हा तुमचा ए पॉईंट, हा तुमचा बी पॉईंट, हा तुमचा सी पॉईंट. ह्या एक्सपेरिमेंट मीटर ब्रिजच्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला सांगत आहे सी पॉईंट, आणि ह्या सी पॉईंटला गॅल्व्हनोमीटरचा एक एंड कनेक्ट आहे. सेकंड एंड कुठे कनेक्ट आहे, जॉकीला कनेक्ट आहे. मी तुम्हाला जॉकी पण कशी असते ते पण दाखवतो, गॅल्व्हनोमीटर पण दाखवतो, पण सुरुवातीला इनिशियली लक्ष द्या पहिले काय करायचं आपल्याला. तर लक्ष द्या, आपण काय म्हटला की एक एक्सपेरिमेंट सेटअप केला, त्यामध्ये दोन एल स्ट्रीपच्या प्लेट घेतला. ह्या एल स्ट्रीपच्या ज्या दोन स्ट्रीप आहेत त्या दोनही प्लेट म्हणजे एल शेपच्या ज्या स्ट्रीप्स आहेत त्या एल शेपच्या स्ट्रीप वुडन टेबलला फिक्स्ड आहेत. त्याच्या एका एंडला एल स्ट्रीपच्या एंडला एक वायर कनेक्ट केला. कसा वायर, एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असलेला वायर कनेक्ट केला, फिक्स्ड केला, ज्याची लेंथ किती आहे, 1 मीटर. त्याच्यानंतर आपण आणखी एक स्ट्रीप यूज केला सी नावाची, जे ह्या दोनही एल स्ट्रीपपासून छोट्या छोट्या गॅप ठेवून आपण तिला काय केला, वुडन बॉक्सवर फिक्स्ड केला. त्यानंतर त्या सी ह्या स्ट्रीपच्या लेफ्ट गॅपमध्ये एक अननोन रेजिस्टन्स लावला जो आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि राईट गॅपमध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स लावला ज्याच्यावरून आपण सुटेबल रेजिस्टन्स घेऊ शकतो. तिथे काय लावलं आपण, रेजिस्टन्स बॉक्स. क्लिअर? त्यानंतर आपल्याला माहीत आहे की बॅलन्स कंडिशन येण्यासाठी, बॅलन्स कंडिशन केव्हा येईल हा आपल्याला कळण्यासाठी आपण काय लावतो, एक गॅल्व्हनोमीटर, ज्याच्यामुळे आपल्याला समजतो की हे कंडिशन कशी आहे, बॅलन्स आहे. आणि बॅलन्स कंडिशन असल्याशिवाय अननोन रेजिस्टन्स फाइंड होत नाही, म्हणून आपण काय लावला, एक गॅल्व्हनोमीटर लावला. त्या गॅल्व्हनोमीटरचा एक एंड हा सी स्ट्रीपला कनेक्ट केला, आणि त्या गॅल्व्हनोमीटरचा सेकंड एंड जो आहे तो एका जॉकीला कनेक्ट आहे. इथे काय आहे, तुमची जॉकी, इथे काय दिसते, हा जो दिसत आहे तुम्हाला हे काय आहे, जॉकी आहे. हा एक वायर जॉकीला कनेक्ट आहे आणि एक वायर कोणाला कनेक्ट आहे, सी स्ट्रीपला कनेक्ट आहे. क्लिअर? आणि हा जो काही तुमचा सर्व एक्सपेरिमेंट जे कन्स्ट्रक्शन सांगितलं त्या कन्स्ट्रक्शनला एक काय लावला आपण, बॅटरी छोटीशी, ज्याच्यामुळे करंट फ्लो होणार आहे. कारण की हा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करायचा तर आपल्याला करंटशिवाय हा एक्सपेरिमेंट परफॉर्म होणार नाही. तर या करंट फ्लो करण्यासाठी बॅटरी लावला,
आणि करंटला म्हणजे आपण करंटला पाठवायचं की नाही स्टॉप करण्यासाठी स्टार्ट करण्यासाठी एक प्लग की लावला आणि यामध्ये जो आपण रेजिस्टन्स यूज करणार आहोत त्या रेजिस्टन्सला ॲडजस्ट करण्यासाठी एक काय लावला आहे रेओस्टॅट. रेओस्टॅटचं काम आहे की व्हेरिएबल रेजिस्टन्स जो आहे त्याला व्हेरिएबल रेजिस्टन्सला आपण ॲडजस्ट करण्यासाठी आपण काय लावतो रेओस्टॅट लावतो. तो एक रेओस्टॅट लावला आहे. क्लिअर. तर अशा टाईपचं आहे तुम्हाला कन्स्ट्रक्शन. आता लक्ष द्या याच्या मधामध्ये की रेजिस्टन्स बॉक्स कसा असते, गॅल्व्हनोमीटर कसा असते, जॉकी कसा असते. बघा हा आहे रेजिस्टन्स बॉक्स. हा काय आहे रेजिस्टन्स बॉक्स. याच्या मधामध्ये तुम्हाला जे ब्लॅक कलरच्या स्ट्रिप्स दिसत आहेत हे आहेत रेजिस्टन्स. हे काय आहेत रेजिस्टन्स. ह्या रेजिस्टन्स बॉक्समधून आपल्याला पाहिजे असलेला सुटेबल रेजिस्टन्स आपण काय करतो सिलेक्ट करतो. बघा इथे नंबर लिहिले आहेत 50, 20, 20, 10. हे जे काही नंबर दिसत आहेत हे नंबर आहेत तुम्हाला हे जे नंबर दिसत आहेत हे जे नंबर आहेत हे आहेत त्या नंबरचा रेजिस्टन्स. जसा पहिला रेजिस्टन्स 50 ओमचा असेल, दुसरा रेजिस्टन्स 20 ओमचा असेल. आपल्याला जो रेजिस्टन्स पाहिजे आहे त्या रेजिस्टन्सला आपण काय करायचा वायर कनेक्ट करायचा. त्या रेजिस्टन्सला आपण काय करतो वायर कनेक्ट करतो आणि तो रेजिस्टन्स आपण त्या गॅपमध्ये यूज करतो. क्लिअर. म्हणजे जशी ही आपली सी स्ट्रीप होती ह्या हे झाली समजा तुमची सी स्ट्रीप. याचा या साईडचा वायर आपण इथे यूज केला आणि यालाच कनेक्टेड वायर कोणाला यूज करणार हे इथे जे एल स्ट्रीप होती ह्या एल स्ट्रीपला यूज करतो. कुठे यूज करतो आपण एल स्ट्रीपला. क्लिअर. असा असतो तुमचा रेजिस्टन्स बॉक्स. इथून आपल्याला जो पाहिजे असेल त्याला आपण यूज करू शकतो. ओके. त्यानंतर काय म्हटलं होतं आपण हे जे सी स्ट्रिप्स आहे त्या सी स्ट्रिप्सला गॅल्व्हनोमीटर लावला असतो. काय लावला असतो गॅल्व्हनोमीटर. त्या गॅल्व्हनोमीटरचा एक एंड तर सी स्ट्रिपला कनेक्ट असतो पण दुसरा एंड कोणाला कनेक्ट असतो जॉकीला. तर या टाईपची असते जॉकी. बघा या टाईपची काय असते जॉकी. जॉकीचा जो काही वायर आहे जो आपण म्हटलं गॅल्व्हनोमीटर आहे ह्या गॅल्व्हनोमीटरपासून एक एंड तर सी स्ट्रिपला कनेक्ट आहे. एक एंड कोणाला कनेक्ट आहे हा सी स्ट्रिपला. आणि हा जो दुसरा एंड आहे हा दुसरा एंडचा वायर इथे कनेक्ट असतो. दुसरा एंडचा वायर या ठिकाणी कनेक्ट राहतो आणि आपण हे जो काही एंड दिसत आहे कोणता एंड हा एंड जो दिसत आहे हा एंड आपण वायरला कनेक्ट करतो. जो युनिफॉर्म वायर यूज केला आहे ना ज्याच्यावर आपण रीडिंग घ्यायची आहे त्या वायरला हा एंड टच करतो. क्लिअर राहील लक्षात. आणि या वायरला टच केल्यानंतर जे डिफ्लेक्शन दिसणार आहेत कशावर गॅल्व्हनोमीटरवर ते या टाईपचे दिसतात. म्हणजेच बघा या टाईपने आपण त्या वायर हा इथे समजा तुमचा वायर आहे ए बी. ह्या वायरला आपण या टाईपने टच करतो. बघा खाली स्केल दिसत आहे सेम असाच आहे. या टाईपने आपण वायरला टच करतो आणि हे जे निडल दिसत आहे बघा तुम्हाला हे निडल डिफ्लेक्ट होते. कधी इकडे जाईल कधी इकडे जाईल कधी जेव्हा ही निडल सेंटरमध्ये येईल या टाईपने तेव्हा समजायचा तो डिफ्लेक्शन कसा आहे झिरो डिफ्लेक्शन. कसा आहे झिरो डिफ्लेक्शन. त्यानंतर तुम्हाला हे वायर दिसत आहे हा जो ब्लॅक वायर दिसत आहे हा वायर कनेक्ट असते सी स्ट्रिपला आणि हा या साईडचा जो रेड वायर आहे हा कनेक्ट असते जॉकीला. कोणाला कनेक्ट असते इथे असेल तुमची जॉकी. ह्या जॉकीला कनेक्ट असते तो रेड वायर. क्लिअर. आणि नंतर आपण इथून काय दिसतं रीडिंग दिसतं. तर या टाईपचं असं तुमचा इन्स्ट्रुमेंट जे आपण मीटर बेज एक्सपेरिमेंटमध्ये यूज करतो. तुम्हाला प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला याबद्दल म्हणजे पूर्ण माहिती होईल. सर्व गोष्टी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिसतील. पण मी तुम्हाला एक फील आणण्याचा प्रयत्न केलो की तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कसा असेल. क्लिअर. चला आता आपण बघू याची वर्किंग कशी होते. बघा वर्किंग कशी असते याची. तर काय करतो आपण जसं मी तुम्हाला रेजिस्टन्स बॉक्स दाखवला त्या रेजिस्टन्स बॉक्सपैकी आपल्याला पाहिजे असलेला एक सुटेबल रेजिस्टन्स यूज करतो. सुटेबल रेजिस्टन्स यूज केल्यानंतर आपण हे जे प्लग की ह्या प्लग कीला क्लोज करतो. प्लग कीला क्लोज केल्यानंतर इथून काय फ्लो होईल करंट. कुठून ह्या वायरमधून. इथून या टाईपने करंट फ्लो होईल इकडे. अरे होईल की नाही. ह्या वायरमधून करंट फ्लो होईल. वायरमधून करंट फ्लो झाल्याच्या नंतर वायरमधून करंट फ्लो होईल. त्यानंतर आपण काय करतो हा जो गॅल्व्हनोमीटरला लागलेली जॉकी आहे गॅल्व्हनोमीटरच्या एका एंडला जॉकी आहे. ह्या जॉकीला आपण ह्या वायरच्या वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट करतो. पहिले पकडला जॉकी या ठिकाणी टच केला. या ठिकाणी टच केला तर ते जो काही आपल्याला व्होल्टमीटर दिसत होता त्या व्होल्टमीटरमध्ये काय होत होता एक नीडल होती या टाईपची स्केल होती. हा काय दिसेल समजा डिफ्लेक्शन दिसेल इथे आला. जो काही तुमचा व्होल्टमीटर आहे त्या व्होल्टमीटरमध्ये काय दिसेल डिफ्लेक्शन दिसेल. म्हणजे जर का समजा आपण ह्या जॉकीला आता आपल्याला माहिती नाही की नेमकं कुठे झिरो डिफ्लेक्शन येते म्हणून आपण टच करून बघणार. इथे टच जर केला
तर डिफ्लेक्शन दिसत आहे, झिरो डिफ्लेक्शन येईल का? नाही. मग आपण इथे टच करून बघितला, इथे जर टच केला तरी झिरो डिफ्लेक्शन नव्हता दिसत. मग आपण काय केला, थोडा इथे टच करून बघितला तरी डिफ्लेक्शनच दिसत होता. म्हणजे जे काही निडल होती, जे तुम्हाला मी निडल सांगितलं व्होल्ट मीटरची, सॉरी गॅल्व्हनोमीटरची, ते जे निडल आहे ते निडल डिफ्लेक्ट होत होती. एका ठिकाणी झिरोवर येत होती का? नव्हती येत. मग आपण इथे टच केला, इथे टच केल्याबरोबर सुद्धा आणखी डिफ्लेक्शन येत होतं. तर ह्या गॅल्व्हनोमीटरला आपण या जो डी पॉईंट दिसत आहे ह्या डी पॉईंटवर टच करून बघितलं. ॲक्च्युली आपल्याला माहीत नव्हतं डी पॉईंट आहे, आपण या ठिकाणी टच केला. या ठिकाणी जसं आपण टच केला, असं टच केल्याबरोबर जे काही निडल होती गॅल्व्हनोमीटरची, ते गॅल्व्हनोमीटरची निडल स्ट्रेट आली. स्ट्रेट म्हणजे झिरोवर आली. डिफ्लेक्शन होणे बंद झालं. त्याला आपण नल डिफ्लेक्शन म्हणतो, झिरो डिफ्लेक्शन. जेव्हा गॅल्व्हनोमीटरची रीडिंग म्हणजे गॅल्व्हनोमीटरमधली जे निडल आहे ते झिरो डिफ्लेक्शन केलं, म्हणजे समजून जायचं की ह्या जो गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा जो करंट होता, हा करंट जाणे बंद झाला. का बरं? कारण की गॅल्व्हनोमीटर काय करते, गॅल्व्हनोमीटर एक स्मॉल करंटला मेजर करण्याचं काम करते, डिटेक्ट करण्याचं काम करते की करंट जात आहे की नाही. हा डिटेक्ट करण्याचं काम कोण करते? गॅल्व्हनोमीटर. आणि जर का समजा गॅल्व्हनोमीटरच्या वायरमधून जर करंट जात जर असेल, तर तुमचा हा जो काही सर्किट आहे किंवा हा जे डायग्राम आहे हे बॅलन्स होणार नाही. काय होणार नाही? बॅलन्स होणार नाही. आणि आपल्याला व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कचा जर यूज करून याला फाइंड करायचं आहे, तर ह्या सर्किटला बॅलन्स करणे आवश्यक आहे. आणि बॅलन्स केव्हा होतो? जेव्हा गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट झिरो होईल, तेव्हा तो बॅलन्स होतो. मग त्याला झिरो करण्यासाठी आपण ह्या वायरला वेगवेगळ्या ठिकाणी टच करून बघितला की कोणत्या ठिकाणी बॅलन्स कंडिशन आहे, कोणत्या ठिकाणी बॅलन्स कंडिशन आहे. आणि डी म्हणजे ह्या जो पॉईंट आहे, या पॉईंटवर आपल्याला काय असं वाटलं की या पॉईंटवर जसं आपण टच केला तसं गॅल्व्हनोमीटरचा जो काही निडल होती, जे गॅल्व्हनोमीटरमधली निडल होती, ते गॅल्व्हनोमीटरमधली निडल डिफ्लेक्ट होणे बंद केला. गॅल्व्हनोमीटरमधल्या निडलने काय केला? डिफ्लेक्शन करणे बंद केला. म्हणजे झिरो डिफ्लेक्शन दाखवला, नल डिफ्लेक्शन. आणि जसं ज्या पॉईंटवर नल डिफ्लेक्शन दाखवेल तो पॉईंट म्हणजे काय होईल? तुमचा बॅलन्स कंडिशनचा पॉईंट. काय होईल? बॅलन्स कंडिशनचा पॉईंट. तर आपल्याला हा जो पॉईंट आहे, या पॉईंटवर हा जो तुम्हाला पॉईंट दिसता, या पॉईंटवर काय दिसला? झिरो डिफ्लेक्शन. आणि इथे झिरो डिफ्लेक्शन दिसल्याबरोबर आपण त्याला काय केलं? टच, तिथे टच करून ठेवला आणि त्याला नाव दिला डी पॉईंट. काय केला? डी पॉईंट. डी पॉईंट केलं, पण आपल्याला माहिती नाही की ह्या वायरच्या कोणत्या ठिकाणी झिरो डिफ्लेक्शन दिसला, माहिती आहे का? नाही. मग ते माहीत करण्यासाठी आपण काय केलं? इथपासून ही लेंथ मेजर केला डी पॉईंटपर्यंत. कुठपासून? एपासून. कशाने मेजर करणार? खाली तर मीटर स्केल आहे, त्या मीटर स्केलवरून आपण बरोबर रिडिंग घेतला आणि मेजर केला की या पॉईंटपासून हा जो लेंथ आहे हे किती आहे. तर ते लेंथ समजला आपण लेंथ ऑफ अपोजिट टू रेजिस्टन्स एक्स. ती लेंथ किती घेतला? एल एक्स. बरं, एल एक्स का बरं घेतला? कारण का तो एक्सच्या अपोजिट आहे म्हणून त्याला आपण एल एक्स नाव दिला. असं फिक्स नाही आहे, एल एक्सच दिला पाहिजे, तुम्ही काहीही देऊ शकता. ठीक आहे. पण आपण एक्स रेजिस्टन्सच्या अपोजिट असल्यामुळे आपण त्याला म्हटलं की एक्स रेजिस्टन्सच्या अपोजमधली जी लेंथ आहे ती लेंथ किती आहे? एल. तर त्या एक्स रेजिस्टन्सच्या अपोजमध्ये असणारी लेंथ असल्यामुळे त्याला नाव दिलं आपण एल एक्स. मग ही जर एल झाली तर मग तुम्हाला ही लेंथ तर इझिली काढता येईल. कसं? समजा फॉर एक्झाम्पल ही 40 सेंटीमीटरवर तुम्हाला डी पॉईंट जर भेटला, तर मला सांगा एपासून डीपर्यंत 40 सेंटीमीटर तुम्हाला डिस्टन्स जर मिळेल, तर डीपासून बीपर्यंत किती होईल? तो तर 60 सेंटीमीटर होईल, कारण का टोटल लेंथ किती असते? 100. तर आपण कशी फाईंड करणार? 100 मायनस हे जे मिळालेलं 40 आहे, ही 40. क्लिअर? तर देअरफॉर आपण काय म्हणणार की हा जो एपासून डीपर्यंतचा डिस्टन्स किती? एल एक्स. आणि या डीपासून बीपर्यंतचा डिस्टन्स जो आहे तो किती आहे मग? एल आर. एपासून डीपर्यंतचा डिस्टन्स एल एक्स, तर डीपासून बीपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो किती डिस्टन्स घेतला आपण? एल आर. सध्यासाठी ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला ॲक्च्युअल डिस्टन्स नाही माहिती, म्हणून आपण त्याला लेंथ एल एक्स आणि एल आर ह्या नावाने लिहिला. क्लिअर? तर आर रेजिस्टन्सच्या अपोजिटची, आर म्हणजे रेजिस्टन्स बॉक्समधून घेणाऱ्या रेजिस्टन्सच्या अपोजिटमधली लेंथ असल्यामुळे त्याला आपण एल आर लिहिला. आणि एक्स रेजिस्टन्सच्या अपोजिटमधली जे लेंथ होती तिला आपण काय लिहिला? एल एक्स लिहिला. काय लिहिला? एल एक्स. तर या टाईपचा तुम्हाला छोटासा एक्सपेरिमेंट आहे जो आपण असा परफॉर्म करतो. समजला का? राहील लक्षात? बघा आणखी एकदा मी सांगतो कसं आपण वर्किंग केलं. याची वर्किंग आपण काय केलं? याची वर्किंग या टाईपने केला की जो आपण काय केला?
हा जो रेजिस्टन्स बॉक्समधला एक सुटेबल रेजिस्टन्स सिलेक्ट केला, ज्याच्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल रीडिंग बरोबर मिळू शकेल. सिलेक्ट झाल्याबरोबर आपण काय केलं, बॅटरीला ऑन केला. बॅटरीला ऑन, तर बॅटरी तर ॲक्च्युली ऑनच असते. प्लग कीला क्लोज केला. काय केला, प्लग कीला क्लोज केला. जसं आपण प्लग कीला क्लोज केला, करंट फ्लो होणे स्टार्ट होईल. करंट फ्लो होणे स्टार्ट झाल्यानंतर आपण जॉकीला पकडला आणि आपण ह्या वायरच्या वेगवेगळ्या ठिकाणी टच करून बघितला. डिफरंट पॉईंटवर टच केल्याच्या नंतर आपल्याला असा एक पॉईंट मिळाला, म्हणजे डिफरंट पॉईंटवर टच करून आपण गॅल्व्हनोमीटरमध्ये झिरो डिफ्लेक्शन सर्च करत होतो. पण आपल्याला पहिले अगोदर इथे केला, झिरो डिफ्लेक्शन नाही मिळाला. नंतर इथे केला, झिरो डिफ्लेक्शन नाही मिळाला. नंतर असा एक पॉईंट मिळाला, या पॉईंटवर तुम्हाला गॅल्व्हनोमीटरमधली जी रीडिंग आहे ते रीडिंग कशी मिळाली, झिरो डिफ्लेक्शन. कशी मिळाली, झिरो डिफ्लेक्शन. आणि गॅल्व्हनोमीटरमधली रीडिंग झिरो डिफ्लेक्शन मिळाल्याबरोबर आपण असंच कन्सिडर केला की हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटवर तुम्हाला बॅलन्स कंडिशन मिळत आहे. बॅलन्स कंडिशन मिळाल्यामुळे आपल्याला माहिती हवं की किती लेंथवर मिळाली, म्हणून आपण ए पासून डीपर्यंत डिस्टन्स मेजर केला, लेंथ मेजर केला. जे कशाने मेजर करणार आपण, की ह्या वायरच्या खाली एक मीटर स्केल लावला आहे म्हटलं. त्या स्केलचा यूज करून आपण लेंथ मेजर केला, कुठपासून, ए पासून डीपर्यंतची. आणि नंतर डीपासून कोणती मेजर करणार, लेंथ बीपर्यंतची. तर ए पासून डीपर्यंतची जी लेंथ होती त्या लेंथला नाव दिलं आपण LX. आणि डीपासून बीपर्यंतची जी लेंथ आपण मेजर केला त्याला नाव दिलं आपण LR. काय नाव दिला, LR. क्लिअर राहील लक्षात? ओके. तर आपल्याला LX आणि LR मिळाला. आता आपण फाइंड करू अननोन रेजिस्टन्स. काय फाइंड करणार, अननोन रेजिस्टन्स. इथपर्यंत क्लिअर झाला, राहील लक्षात? एक्सपेरिमेंट आपण कसा वर्क केला, कशी वर्किंग बघितलं, वर्किंग कशी केला, परफॉर्म कसं करता, एक्सपेरिमेंट क्लिअर झालं. ओके, चल लक्ष द्या. आता काय म्हटलं आपण, अ सुटेबल रेजिस्टन्स इज सिलेक्टेड फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. The jockey is connected with AB at different point on the wire AB, and find D at which galvanometer shows no deflection, म्हणजे झिरो डिफ्लेक्शन, नल डिफ्लेक्शन. द पॉईंट D इज कॉल्ड नल पॉईंट किंवा त्यालाच म्हणतो आपण बॅलन्स पॉईंट. बरोबर आहे. आपण जसं मी तुम्हाला सांगितलं वर्किंग, त्यानुसार सुटेबल रेजिस्टन्स घेतला R कुठून, रेजिस्टन्स बॉक्समधून. आणि तो जो रेजिस्टन्स बॉक्समधून R घेतल्याबरोबर आपण जे जॉकी आहे ते जॉकी त्या वायर ABच्या डिफरंट पॉईंटवर कनेक्ट करून बघितलं. जसं त्या डिफरंट पॉईंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपण एक पॉईंट मिळाला. कोणता पॉईंट, D पॉईंट, ज्याच्यावर तुमचा डिफ्लेक्शन शो होणे काय झाला, बंद झाला, म्हणजे नो डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन येत नव्हता म्हणजे झिरो डिफ्लेक्शन होता, म्हणून त्या पॉईंटला म्हटल्या जाते नल पॉईंट किंवा बॅलन्स पॉईंट. कारण का डिफ्लेक्शन कसा आला, झिरो. आणि जेव्हा तो बॅलन्स पॉईंट म्हणजे नल पॉईंट मिळाल्याबरोबर आपण काय फाइंड केला, लेंथ मेजर केला. आणि लेंथ ऑफ वायर AD, तुम्हाला आपण म्हटलं ना, हा A आणि हा B पॉईंट, हा A आणि हा B पॉईंट, आणि इथे कुठे काय आला होता, D पॉईंट. तर ह्या लेंथला आपण काय म्हणला, LX. म्हणजे AD जो आहे, ह्या ADची लेंथ किती घेतला, LX. आणि DB जो आहे, या DBची लेंथ काय घेतला आपण, LR. तर DBची लेंथ काय होईल, LR घेतला. बरोबर आहे. तर AD आणि DB ह्या दोन्ही लेंथ आपण काय केला, सिलेक्ट केला. आणि तिथून आपण काय फाइंड केला, LX आणि LR. काय फाइंड केला, LX आणि LR. इथपर्यंत क्लिअर झाला, इथपर्यंत इझिली समजला असेल. आता इम्पॉर्टंट आहे, इथून थोडासा कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय होते, जो वायर आहे, कोणता वायर, AB वायर, त्या AB वायरमध्ये काही ना काही रेजिस्टन्स असेल. विदाऊट रेजिस्टन्स तुमचा करंट फ्लो होणार नाही. रेजिस्टन्स आहे ना, लक्षात ठेवा, रेजिस्टन्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. रेजिस्टन्स of wire is directly proportional to length of wire and inversely proportional to area. काय असते, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर असते आणि इनवर्सली प्रोपोर्शनल असते क्रॉस सेक्शनल एरिया. मग मला हे प्रपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करायची आहे, तर मला काय करावं लागेल, त्या ठिकाणी एक इक्वल टू आणि कॉन्स्टंट घ्यावा लागेल. आणि त्या ठिकाणी जर मी इक्वल टू आणि कॉन्स्टंट जर घेतला तर काय येईल, R इज इक्वल टू प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ठिकाणी इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट. तर मी काय कॉन्स्टंट घेतो, रो. रो म्हणजे काय होते, रो म्हणजे होते त्या वायरचा एक स्पेसिफिक रेजिस्टन्स.
त्याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक रेजिस्टन्स. तर रो इंटू एल डिवायडेड बाय काय येईल, ये. तर आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवाइड बाय ये. तर रो म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट. त्या वायरचा जो काही वायर आहे त्या वायरचा आपण काय म्हणतो, स्पेसिफिक रेजिस्टन्स. जो काय आहे कॉन्स्टंट असते, पूर्ण वायरमध्ये युनिफॉर्म असते, सारखा असते, कॉन्स्टंट असते. म्हणून ह्या प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ठिकाणी आपण इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट घेतला, आणि कॉन्स्टंट एक कोणता घेतला, एक स्पेसिफिक रेजिस्टन्स घेतला. काय घेतला, स्पेसिफिक रेजिस्टन्स. हा झाला नॉर्मल रेजिस्टन्स ऑफ वायरसाठी. पण आपल्याकडे वायरच्या वायर जो आहे तो दोन टाईपने आहे. दोन टाईपने म्हणजे वायर एकच आहे पण दोन पार्टमध्ये आहे, ए डी आणि डी बी. कोणता आहे, ए डी आणि डी बी. तर मग आपल्याला पहिले ए डी ह्या वायरचा रेजिस्टन्स फाईंड करावा लागेल. ए डी वायरचा रेजिस्टन्स फाईंड करण्यासाठी आर ए डी इज इक्वल टू, ए पासून बी पर्यंत वायर आहे, ए आणि हा बी पर्यंत वायर आहे, आणि इथे कोणता पॉईंट आहे, डी. ही जे लेंथ आहे किती आहे, एल एक्स, आणि ही जे लेंथ आहे किती आहे, एल आर. बरोबर. तर ए डी ह्या लेंथसाठी जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स इज इक्वल टू लेंथ अपॉन एरिया. आपल्याला आता सुद्धा फाईंड केला आपण, आर इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए केला होता. सो देअरफॉर आर इज इक्वल टू रो म्हणजे ए डी ह्या लेंथचा स्पेसिफिक रेजिस्टन्स रो, इंटू एल, एल म्हणजे लेंथ ऑफ ए डी, आणि लेंथ ऑफ ए डी किती आहे, एल एक्स. तर लेंथ ऑफ ए डी एल एक्स डिवाइड बाय ह्या वायरचा एरिया. बरं, आपण ह्या एक्सपेरिमेंटला स्टार्ट करतेवेळी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा जो वायर आहे हा वायर कसा आहे, युनिफॉर्म. ह्याचा वायरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया आहे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे याचा अर्थ सेम एरिया. म्हणून हा जो ए डी लेनचा एरिया काय होईल, ए होईल. बरोबर आहे. आणि जो ए डी लेनचा एरिया असेल तोच कोणाचा एरिया राहील, डी बी लेनचा एरिया राहील, कारण का वायर पूर्ण कसा आहे, युनिफॉर्म आहे. म्हणून ए डी ह्या लेनचा रेजिस्टन्स आपण फाईंड केला, किती आला, आर ए डी इज इक्वल टू रो इंटू एल एक्स. एल एक्स का बरं, कारण का ए डी ह्या डिस्टन्सची लेंथला आपण एल एक्सने डिनोट केला, तर एल एक्स डिवाइड बाय कॅपिटल ए. तसाच आर डी बी, आर डी बी काय होईल, यामधला कॉन्स्टंट रो, रो काय आहे म्हटलं आपण, कॉन्स्टंट रो लिहिला. डी बीची लेंथ किती होईल, एल आर डिवाइड बाय याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती, कॅपिटल ए. तर आर ए डी आणि आर डी बी आपण फाईंड केला. काय फाईंड केला, आर ए डी आणि आर डी बी. क्लिअर इथपर्यंत राहील लक्षात, ओके. त्यानंतर इन बॅलन्स कंडिशन बाय युजिंग व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. जो व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क आहे त्याचा यूज करा मीटर ब्रिजमध्ये, आणि याचा यूज केल्यानंतर बघा काय होईल, कसा निघेल. या टाईपचा आपण कन्सिडर करू. व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क तुमचा या टाईपचा आहे, बरोबर आहे. इथे तुमचा ए पॉईंट, इथे तुमचा बी पॉईंट, इथे तुमचा सी पॉईंट, आणि इथे कन्सिडर करू डी पॉईंट. इथे मधामध्ये काय असते तुमचा गॅल्व्हनोमीटर, बरोबर आहे. ए पॉईंटवर तुमचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स ए आणि सीच्या मधामधला जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स कोणता आहे, एक्स. सी आणि बीच्या मधामधला जो रेजिस्टन्स आहे तो कोणता रेजिस्टन्स आहे, आर. ए डी जे लेंथ आहे ह्या ए डीच्या मधामधला जो रेजिस्टन्स आहे तो ए डीच्या मधामधला रेजिस्टन्स कोणता होईल, आर ए डी. ए डीच्या मधामधला रेजिस्टन्स आर ए डी, आणि डी बीच्या मधामधला रेजिस्टन्स कोणता होईल, आर डी बी. काय होईल, आर डी बी होईल की नाही, डी बीच्या मधामधला रेजिस्टन्स आर डी बी. मग याच्यावरून जर आपण व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कची बॅलन्स कंडिशन लावला तर आपण काय करतो, एक्सच्या डिवाईडमध्ये आर येते, तर एक्स डिवाइड बाय काय येईल, आर. तर एक्स डिवाइड बाय आर इज इक्वल टू याच्या डिवाईडमध्ये हा येते की नाही, म्हणजे आर ए डी डिवाइड बाय आर डी बी. आर ए डी डिवाइड बाय काय होईल, आर डी बी होईल. जसं आपण व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्कमध्ये कन्सिडर करतो त्याच टाईपने केला आपण एक्सच्या डिवाईडमध्ये आर आणि ए डीच्या डिवाईडमध्ये डी बी, म्हणजे रेजिस्टन्स ऑफ ए डी डिवाइड बाय रेजिस्टन्स ऑफ डी बी होईल. समजत आहे, अरे समजत आहे की नाही, क्लिअर, ओके. तर देअरफॉर एक्स डिवाइड बाय आर इज इक्वल टू आर ए डी म्हणजे आताच फाईन केला आपण, रो इंटू एल एक्स डिवाइड बाय ए. आर डी बी म्हणजे तो सुद्धा आताच फाईन केला आपण, रो इंटू एल आर डिवाइड बाय ए. यांचा जर विचार केला आपण तर रो अँड ए कॅन्सल, तर काय उरेल, एक्स डिवाइड बाय आर इज इक्वल टू एल एक्स डिवाइड बाय एल आर.
एक्स डिवाइड बाय आर इज इक्वल टू एल एक्स डिवाइड बाय एल आर उरेल. जर याचा जर तुम्ही विचार केला तर आपला म्हणजे याचा आपण मीटर ब्रिजचा यूज कशासाठी केला होतो, विटस्टोन अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी. आणि या मधला अननोन रेजिस्टन्स कोण आहे, अननोन रेजिस्टन्स कॅपिटल एक्स आहे. सो देअरफॉर कॅपिटल एक्स इज इक्वल टू एल एक्स डिवाइड बाय एल आर आहेच. आणि हा आर राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल, मल्टिप्लायमध्ये. कुठे जाईल, मल्टिप्लायमध्ये. तर आपल्याला एक अननोन रेजिस्टन्स कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय मिळेल, एल एक्स डिवाइड बाय एल आर इंटू आर. काय मिळेल, एल एक्स डिवाइड बाय एल आर इंटू आर. असा होता तुमचा मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. काय होता, मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. हा कन्सेप्ट समजला तुम्हाला. हा जर कन्सेप्ट समजला तर बाकी सर्व इझीच आहे. आणि हा समजला असेल, हा इझीच पोर्शन होता, काही नव्हता. आपण या टाईपने यूज केला होता. इथे होता ए टू सी, सी टू बी, आणि हा बी टू ए टू डी आणि डी टू बी. बरोबर आहे. ए सी मधला जो रेजिस्टन्स आहे तो ए सी मधला रेजिस्टन्स एक्स, सी बी मधला रेजिस्टन्स आर जो आपण रेजिस्टन्स बॉक्स म्हणून घेतला होता, डी इक्वल टू हा घेतो आपण. हा रेजिस्टन्स म्हणजे ए डीच्या मधामधला रेजिस्टन्स आर ए डी, आणि याच्या डिवाइडमध्ये हा रेजिस्टन्स घेतो, डी बीच्या मधामधला रेजिस्टन्स म्हणजे आर डी बी. आणि त्यांच्या व्हॅल्यू पुट केला आणि आपण काय फाईंड केला, अननोन रेजिस्टन्स. काय फाईंड केला, अननोन रेजिस्टन्स. असा होता तुमचा मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. काय होता, एक मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. सिम्पल एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला समजला असेलच. राहील लक्षात. ओके. त्यानंतर एक छोटासा एक क्वेश्चन आहे याच मीटर ब्रिजशी रिलेटेड, तो घेऊन घेऊ आपण. तर काय क्वेश्चन आहे, स्टेट द सोर्स ऑफ एरर्स इन अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट, एक्सप्लेन हाऊ दे कॅन बी मिनिमाइज. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की मीटर ब्रिज एक्सपेरिमेंटला परफॉर्म करते वेळी कोणतं एरर येऊ शकतात, कोणत्या गोष्टीमुळे एरर येऊ शकतात, आणि ते आपण एरर्स जे आहेत ते एरर्स आपण कमी कसं करू शकणार, ते आपण एरर कमी कसं करू शकणार. तर पहिला एरर कसा येऊ शकतो, लक्ष द्या. द वायर मे नॉट बी युनिफॉर्म, सो देअर विल बी एरर इन द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. जर वायर जो घेणार आपण, कोणता वायर घेतो आपण, ए बी. कोणता वायर घेतो, ए बी जो घेतला होता आपण वायर, त्याला युनिफॉर्म म्हटला होता. जर का समजा तो युनिफॉर्म नसेल, म्हणजे सारखा नसेल, म्हणजे जॉईंट केला असेल, पहिले थोडासा घेतला, त्यानंतर इथे कोणताही दुसरा वायर जॉईन केला, इकडे घेतला, असा जर वायर जर असेल तर तुम्हाला अननोन रेजिस्टन्स फाइंड करता येणार नाही, किंवा अननोन रेजिस्टन्स फाइंड करतेवेळी एरर येईल, तर तुम्हाला फाइंड करता येणार नाही. क्लिअर. म्हणजे तुम्हाला जो वायर आहे तो वायर कसा घ्यावा लागेल, युनिफॉर्मच घ्यावा लागेल. म्हणून ह्या एररला आपण मिनिमाइज कसं करू शकतो, ह्या एररला मिनिमाइज करण्यासाठी खाली बघा इथे लिहिलं आहे, मिनिमाइज एररमध्ये द वायर मस्ट बी युनिफॉर्म. म्हणजे आपला वायर कसा घ्यावा लागेल, युनिफॉर्मच घ्यावा लागेल. समजत आहे की नाही. म्हणजे जर का समजा आपण वायर युनिफॉर्म नाही घेतला तर त्यामध्ये एरर येऊ शकतात. म्हणून आपल्याला वायर जो घ्यायचा आहे एक्सपेरिमेंटमध्ये तो कसा घ्यायचा आहे, युनिफॉर्म घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे, युनिफॉर्म. क्लिअर. ओके. सेकंड जो काही सोर्स आहे तो काय सोर्स राहू शकते एरर येण्याचा, ॲट द एंड ऑफ द वायर सॉल्डर टू द मेटल स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप्ड. मी तुम्हाला बघा एक्सपेरिमेंट सांगतेवेळी सांगितला होता की जे एल स्ट्रिप्स आहेत त्या एल स्ट्रिपला वायर जे आहेत ते वायर स्क्रूने कनेक्ट असतात. कशाने कनेक्ट असतात, स्क्रूने. जर का समजा आपण त्या वायरला सॉल्डर केला, सॉल्डर म्हणजे जसं एल स्ट्रिप आहे, इथे ह्या वायरला टच केला, कनेक्ट केला, टच केला. मी आता या एक्सपेरिमेंटमध्ये टच असतो का वायर, नाही, इथे एक नट बोल्ट स्क्रू असतो, त्या स्क्रूला लावलेला असतो वायर. पण जर का समजा आपण ह्या वायरला इथे सॉल्डर केला, सॉल्डर म्हणजे पूर्ण टच केला, स्टिक केला, तर यांच्या मधामध्ये कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होईल. आणि कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट रीडिंग मिळणार नाही अननोन रेजिस्टन्सची. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, तो जो काही ह्या एररला मिनिमाइज करण्यासाठी हा जो सॉल्डर करणार होतो म्हणजे जर का समजा सॉल्डर करण्याचा विचार आला तर तो आपण सॉल्डर करू शकत नाही. त्याला नट बोल्टनेच आपण काय करू शकतो, जॉईन करू शकतो. त्याला सॉल्डर करायचं म्हणजे केला तर काय येईल, एरर येईल. क्लिअर. त्यानंतर थर्ड सोर्स काय आहे एरर येण्याचा, की द मेजरमेंट ऑफ एल एक्स अँड एल आर मे नॉट बी ॲक्युरेट. ही गोष्ट बरोबर आहे. जर का समजा तुम्ही एल एक्सची लेंथ आणि एल आरची लेंथ जर बरोबर मेजर केला नाहीत तरीसुद्धा एरर येऊ शकतो. जर का समजा तुम्ही एल एक्स आणि एल आरची व्हॅल्यू जर बरोबर मेजर केला नाही तर तुम्हाला काय येऊ शकतो, एरर येईल ना.
एल एक्सची व्हॅल्यू बरोबर नसेल, एल आरची व्हॅल्यू जर बरोबर नसेल तर तुमचा अननोन रेजिस्टन्स बरोबर फाइंड होईल का? नाही, अननोन रेजिस्टन्स रॉंग होईल. तर तो ॲक्युरेट येण्यासाठी आपल्याला एल एक्स आणि एल आर जे आहे ते एल एक्स आणि एल आर बरोबर मेजर करावं लागेल. काय करावं लागेल? बरोबर मेजर करावं लागेल. बरोबर आहे? हां. त्यानंतर आणखी एरर जे आहे ते आपण कसं मिनिमाइज करू शकतो? आपण सांगितलंच की वायर युनिफॉर्म घ्यावा लागेल. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ आर इज सो ॲडजस्टेड दॅट द नल पॉईंट इज ऑब्टेन नियर द मिडल ऑफ वायर. जर का समजा जो रेजिस्टन्स बॉक्समधून आपण आर घेणार आहोत तो आर असा ॲडजस्ट करा. आपण चेंज करू शकतो कारण का रेजिस्टन्स बॉक्समध्ये खूप सारे रेजिस्टन्स अवेलेबल आहेत. असा काही रेजिस्टन्स बॉक्समधला असा रेजिस्टन्स सिलेक्ट करा ज्याच्यामुळे जो तुम्हाला नल पॉईंट कशामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये जो नल पॉईंट मिळणार होता, झिरो नो रेजिस्टन्स म्हणजे नो डिफ्लेक्शनचा पॉईंट मिळणार होता, तो पॉईंट मिडलमध्ये मिळाला पाहिजे वायरच्या. होऊ शकेल तर ए बी जी आहे ह्या ए बीच्या मिडलमध्ये. आणि ए बीच्या मिडलमध्ये मिळाल्यामुळे काय होईल, जो तुम्हाला एल एक्स आणि एल आरचा जो मेजरमेंट आपण करणार आहोत तो मिनिमाइज कमी होईल. जो आपण ॲक्युरेट लेंथ जर मेजर नाही करू शकलो, समजा आपण इथे पॉईंट बसला, या वायर आणि स्केलच्या मधामध्ये गॅप असते. वायर आणि स्केलच्या मधामध्ये गॅप असल्यामुळे काय होईल, हा बरोबर जर का सेंटरमध्ये आला तर तुम्ही 50 सेंटीमीटर इकडे आणि 50 सेंटीमीटर इकडे असं म्हणू शकतो. पण जर का सेंटरमध्ये नाही आला, समजा थोडा इकडे आला तर 49.9 जर आला, असा जर रिडिंग आली तर तुमचा एरर येण्याचे चान्सेस राहू शकतात. येऊ शकतं की नाही? तर होऊ शकेल तर रेजिस्टन्स बॉक्समधून असा रेजिस्टन्स सिलेक्ट करायचा ज्याच्यामुळे जो नल पॉईंट आहे गॅल्व्हनोमीटरचा जॉकी थ्रू येणारा जो नल पॉईंट आहे तो नल पॉईंट कुठे यायला पाहिजे, मिडलमध्ये येईल असं आपण ट्राय करायचा. ज्याच्यामुळे एल एक्स आणि एल आरची जे व्हॅल्यू आहे ते आपण ॲक्युरेट फाइंड करू शकू, ज्याच्यामुळे एरर काय होईल, मिनिमाइज होऊ शकते, कमी होऊ शकते. क्लिअर राहील? तर हे थोडं प्रिकॉशन घ्यायचं एक्सपेरिमेंट करते वेळी आणि आपण एक्सपेरिमेंट आपण काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. तर या टाईपचा तुम्हाला होता मीटर बेज एक्सपेरिमेंट. राहील लक्षात? कसं होतं वर्किंग, कसं फाईंड केलं समजलं. आणि आपण एका बॅलन्स कंडिशनचा यूज करून आपण एक काय फाईंड करू शकला, अननोन रेजिस्टन्स. क्लिअर? तर हा तुमचा फर्स्ट इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट होता ज्याचे आपण आज स्टडी केला. याच्यानंतर आपण नेक्स्ट इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे? तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. थँक्यू.